तर नमस्कार माझ्या यूट्यूबवरच्या माझ्या सगळ्या फ्रेंडला. आणि मी दाखवणार आहे तुम्हाला आज माझं घर. आणि मी कशा घरात राहते हे तुम्हाला मी दाखवणार आहे आणि कुठं राहते ते पण सांगणार आहे. तर सगळ्यांनी माझा व्हिडिओ हा लास्टपर्यंत बघत राहावं एवढीच माझी विनंती आहे. तर चला माझ्या घरी. आणि हे पहिल्यांदा मी तुम्हाला मेन दाखवणार की माझ्या दारात मी जेव्हा घरात जाणार ना तर मग माझ्या घरातलं बाहेरचं वातावरण पहिलं दाखवणं जरुरी. नाही तर घरात जाऊन बघणार काय मग. तर ही आहे आमच्या इकडची गॅलरी. अशी मोठी गॅलरी आहे. आणि गॅलरीतून म्हणलं तर मी सेकंड फ्लोअरला आहे. आणि हे आमच्या गॅलरीत आमचे कपडे वाळू घातलेले खाली असतात, वरी पण असतात. आणि हे आमच्या गॅलरीचा शो मेन. आणि चला आहे आमच्या जाऊया दारात. आणि हे आहे आमचं घर. या आमचं घर तुम्हाला आता दाखवते. तर हे आहे आमचा हॉल. आता मी तुम्हाला आमचा हॉल पूर्ण दाखवते तर बघून घ्या. तर हे माझी सोफा आणि टी व्ही. आणि ही आमच्या ह्याची नंतर सांगितले जाऊ द्या. आता ही आमचा हॉल पूर्ण बघा. तर अशा प्रकारे आमचा हॉल आहे. 4 दिवाळी. तरी एवढंच पटांगण आहे, आम्हाला जास्त पटांगण नाही आहे आमच्या पूर्ण रूममध्ये म्हणावं. हे आहे आमचं कपाट. हे आमच्या आता किचन रूममध्ये तुम्हाला दाखवते माझं किचन रूम. तर किचन रूममध्ये फर्स्ट टाईमला येतं काय आमचं फ्रीज. तर जसं दरवाजातून येईल तसं फ्रीज असते. त्याच्यावर असणारं मिक्सर आणि मिक्सरचं भांडं. तर अशा प्रकार आमचं हे आहे. पहिले देऊयात मला आमच्या देवघराची ही करून ओळख करून की आमचं देवघर आहे कसं आहे. मस्त आहे ना. आवडलं तर नक्की सांगा, आपण अजून एक घेऊया. तशा प्रकारे आता तुम्ही एवढं तर जागेवरचं बघितलंय तुम्ही. आता तुम्ही म्हणत असाल देवघर बघितलं तर देवघरातली पूजा वगैरे का नाही केली की आमच्यात म्हणजे 4 दिवस हातच लावत नाही. तसं मला असा प्रॉब्लेम असल्यामुळे मी पण हात नाही लावला आणि तिकडं लक्ष पण नाही दिलं. मी थोडंसं दुर्लक्षच करतो 4-5 दिवस. ही आहे आमच्या भांड्याची मांडणी. आता कशी बशी आहे, मी कशी तरी ठेवलेली आहे. म्हणजे स्वयंपाक वगैरे करून ठेवला ना त्याच्यामुळे मी तशी ठेवली आहे. पण अशी मांडणी आहे. आता एखाद्या वाच्याने असं पूर्ण घर क्लीन करण ना त्या दिवशी तुम्हाला दाखवून की मी पूर्णपणे ही कशी आहे मांडणी कशी ठेवतात ते तिथे ठेव. आणि राहिली गोष्ट पलीकडे ठेव, फ्रीजवर ठेव. तसं आता ही मांडणी ठेवलेली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की इथे बघा इथं कसं मस्त ठेवलंय मी. ही जी टप आहे ह्याच्यामध्ये मी गहू वगैरे असं भरून ठेवलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे इथं लसणाचं भरलेलं आहे, लसूण वगैरे हात भरून ठेवलं आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे इथं कांदे ठेवले पण सोडू नाहीत. कांदे असे जास्त करणं झाकून ठेवले ना की म्हणजे असे खराब होतात. त्याच्यामुळे मी कांदे असे ठेवते. आणि माझी मम्मी हमेशा मला कांदे गावाकडनं लसूण कांदे आणि गहू हे मला हमेशा गावाकडनंच असतं म्हणून मी त्याला असं जपून जपून वापरते जसं लागेल तसं. आता राहिली गोष्ट हे बघ माझ्या कुरड्या झाल्या वल्ल्या. गुरड्या वल्ल्या झाल्या म्हणून मी अशा टाकल्या भोईरात. तर आता चांगल्या सुटसुटीत झाल्यात. आता डब्यात भरून ठेवलं त्याला म्हणजे कुरकुरीत होऊन जाते. आता राहिली गोष्ट माझ्या किचनची. तर हे आहे आमचं छोटंच आहे बरं का पण चांगलं आहे. म्हणजे हे मला कोणी न देता मी स्वतःहून घेतलेलं आहे. आणि परिस्थिती पण तशी हालाकीची होती ना त्याच्यामुळं हा गॅस मी एकदम छोटा घेतलेला आहे. आणि नेक्स्ट टाईम असा म्हणजे मोठा घेईल म्हणजे मला जसं आवडेल तसं. ह्याच्यावर पण भाजीच होते आणि मोठ्यावर पण भाजीच होते हे मला माहिती. दोन्हीवर पण तेवढंच शिजणार, दोन्हीवर पण तेच होणार. पण माझी इच्छा आहे की मी चांगला अजून त्यापेक्षा चांगलं मोठं घ्यावा. 3-4 हजाराचं चांगलं कमाय ना पण गॅस घ्यावा म्हणून. तशा प्रकारे हे माझं किचन आहे. आणि किचन अशा प्रकारे आहे माझं. तर किचनमध्ये आता भांडी पडली आहेत ती मला धुवायची आहेत. एवढे भांडीच्या वर भांडे पडून देत नाही. आणि पडली तर एक्स्ट्रा तर ती मलाच धुवायला नाही, दुसरं कोणी येणार नाही. राईट ना. तर अशा प्रकारे ही आहे माझी भांड्याची मांडणी. तर एकदम छोटी मांडणी आहे कारण की इथं मोठी जर मांडणी आहे त्यात ते मोठे मोठे डबे बसते. त्याच्यामुळं मी ही छोटी मांडणी इकडं परत ती भरवण्यासाठी ही छोटी मांडणी मी इकडे ठेवलेली. ऑलरेडी आहे मोठी मांडणी पण तिथं ठेवायला जागाच नाही. त्याच्यामुळे मी ही छोट्या मांडणीचा उपयोग करते अशा प्रकारे. आणि राहिली गोष्ट आता तुम्हाला दाखवायचं तर माझं बाथरूम. तर हे आहे माझ्या अंघोळीचं बाथरूम. तर मी अशा प्रकारे ठेवते बाथरूम. तर मला पूर्णपणे दाखवावं लागेल. हो का अशा प्रकारे आमचं इकडचं बाथरूम आहे.
आणि एकदम छोटं पण आहे म्हणायचं, बरं आहे. छोटं पण नाही, बरं आहे म्हणायचं. तर असं राहिलं की आमच्या कपड्याचा टप, ह्याच्यावर 2-3 कपडे आहेत ते धुवायचे, त्याच्यामुळे मी अशी ठेवली ते. कारण की मिक्स झाल्यानंतर मग ते खराब होऊन जातं, ते कसं मग दुसऱ्या कपड्याला वास लागतो, मग तशी ठेवली. आता राहिली गोष्ट आमच्या इकडच्या खिडकीची. तर आमच्या इकडं किचनच्या साईडला खिडकी नाही, पण मला ना किचनच्या साईडलाच खिडकी आवडते. त्याच्यामुळे मी म्हणत होते मला रूम नाही का खिडकीच्या साईडला किचन असणारच पाहिजे. पण माझं नशीब गांडून मला भेटलीच नाही आहे. तर जाऊ द्या, मला इकडच्या साईडने जरी खिडकी भेटली तर ते चांगलं झालं. मला इकडनं व्हिडिओ वगैरे काढायचं असलं तरी मग मला टेन्शन येत नाही, मी इकडनं पण व्हिडिओ काढते कधी कधी. राहिली गोष्ट आता, ही माझी कचरा भरायचा डब्बा आहे, ही आहे माझं पाण्याची टाकी. तर पाण्याची टाकी इकडे का ठेवली की मला तिकडे ठेवा येत नव्हते, त्याच्यामुळे मी इकडेच ठेवून दिलेली. तर ही माझी स्लाईड. हे माझी गावीकडे खूप 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 मला साथ दिलेली. जेव्हा माझ्यापाशी मोबाईल होता ना, तर फुटका, तर त्याच्यामध्ये मला व्हिडिओ बनवा येत नव्हते चांगले. तर मला ही स्लाईड नाशी असं जास्त करून फ्लॅश मारायची ना, तेव्हा मला ती व्हिडिओ बनवता यायचे त्याच्याने. आणि इतके पण चांगले येत नव्हते, पण ठीक होते. तेव्हा मला ते चांगले वाटायचे व्हिडिओ, असं काही नाही. पण खूप छान आहे स्लाईड, मला खूप आवडते. आणि मी आता यूज नाही करत, कारण इतकी सगळी लाईट आहे वरनं, ही पण लाईट लावण्यात काहीच अर्थ नाही. हे बघा किती चेहरा अजून क्लिअर पाहिजे. आता जेवढा पाहिजे तेवढा तो आहे. मोबाईल धरायची वेळ आली तर जिथं ठेवावं तिथं मला जागा भेटतेच, त्याच्यामुळं मी व्हिडिओचा उपयोग मी जास्त स्लाईडचा उपयोगच करत नाही. आता चला माझ्या मेन गोष्टीकडं, जिथं दाखवणं मला बरोबर वाटत नाही, पण ठीक आहे, चल आपले म्हणल्यावर स्वच्छ आहे बघायला शकता. आता राहिली गोष्ट ही आमचं बाथरूम. तर बाथरूम अशा प्रकारे आहे आमच्या इकडे. आणि मी बाथरूम कधी पण स्वच्छ ठेवते, मला घाण ठेवायची सवय नाही. आणि राहिलंच कधीतरी मग ते लेकरं वगैरे असतात त्याच्यामुळं सारखं मला ते स्वच्छ करतच राहावं लागतं. आता राहिली गोष्ट आमच्या पाण्याच्या टाकीची. तर ही आहे आमची पाण्याची टाकी, जिथं भरपूर पाणी असतं. 2-3 दिवस मला जातं कमीत कमी. मला रोजची रोज भरायची गरज लागत नाही, अशी मोठी टाकी आहे. त्याच्यामुळं पाण्याचं एवढं काही टेन्शन नाही आहे मला. चला तर आता येऊया माझ्या या साईडला. तर ह्या साईडला बघू शकता तुम्ही वरती, तर ती आहे माझं म्हणजे प्लवड आहे माझ्या बेडचं. म्हणजे माझा मोठा बेड आहे ना, तो म्हणजे असं खोलून टाकीतला, त्याच्यामुळं ती वरी मी ठेवून दिलेली आहेत. आता सध्या खूप अडचण होत होती घरात, त्याच्यामुळं मी ती बेड आता सध्या खोललेला आहे आणि बाजूला काढून ठेवलेला आहे. तर अशा प्रकारे असं माझं घर आहे. आता ही राहिलं तुम्हाला खालची गोष्ट दाखवायची. तर खालची गोष्ट म्हणजे काय आहे, ही तर आहे ते पाणी भरायचं जे आहे आमची मशीन आहे. तर ते पाणी भरत असते त्या मशीनने, ते म्हणून बाजूला ठेवलेली. आणि राहिली गोष्ट, ही तर खाली मशीन वेल्डिंग मशीन आहे आणि बाजूचे त्यांचे कामाचं, म्हणजे आमचे मिस्टर वेल्डिंगचे कामं करतात म्हणले वेल्डिंगचं सामान किती चांगलं ठेवायला पाहिजे, ते आणतात आणि असं ठेवून देतात. बरं, असंच आहे. तर अशा प्रकारे माझं घर आहे, तुम्ही बघितलं का? आणि चांगलं वाटलं तर सांगा मला नक्की की माझं घर कसं वाटलं. तर हे बघा, पूर्ण डिटेलमध्ये असं दिसतं, छान वाटतंय ना? बघा गोल फिरते मी जरा मस्त वाटतंय ना? मला आवडतंय, जसं पण आहे ते आवडतं मला. पण खूप छान आहे आमचं घर. आणि राहिली माझी गॅलरी, तो खूप 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 फ्रेश वाटतं इथं. आणि राहिलं मन नाही जर घरात लागलं तर आहे ना आपल्याला असं खाली डोकून बघायचं, कोणाचं काय चाललं आहे, कोणाचं काय नाही चाललं, ह्या बिल्डिंगमध्ये काय चाललं आहे, ह्या बिल्डिंगमध्ये काय चाललं आहे. ह्याच्याकडं तर 24 तास असतं बघून. पण मी जास्त करणं बाहेर निघत नाही, कारण आता पावसाचे दिवस आहे. बघा आमच्या इकडे पाऊस पडलेला आहे, दिसतंय तुम्हाला? हे बघा पाऊस पडलेला आहे आणि अजून पण थेंबे 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 येतात मस्तपैकी. बघा छान आहे ना, पावसाचं वातावरण छान वाटतं. पण पावसाच्या वातावरणामुळं असं घरात अंधार वाटतो ना, मग तेव्हा माझे व्हिडिओ अजिबातच क्लिअर येत नाही येतं. आणि मग मला असं वाटतं की यार काढू का नको, मग काढते तरी पण. तर मित्रांनो, आता मी येते माझ्या मेन लाईनवर की मी राहते कुठे. तर मित्रांनो, मी राहते कळव्याला, आणि कळव्यामध्ये मनीषा नगर गेट इथेच राहते मी. मनीषा नगर गेटपाशीच राहते. आणि कधी आला तर तुम्ही पण या आमच्या घरी, गरिबाच्या घरी तुम्ही पण येऊन जावा. आणि मित्रांनो, माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा. आणि माझ्या व्हिडिओला जर आवडला असेलच तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईबर करा आणि बेल आयकॉनला पण टच करा, म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओ आलेली तुम्हाला हमेशा दिसत राहतील. तर चला मित्रांनो, बाय. हे बघा आमची खिडकी, इकडनं खिडकी उघडली ना तर असं सगळा राडा असा पुढं दिसतो. आणि पावसामुळं ना आमचे कपडे वाळू टाकलेले असतात ना, ते वाळत पण नाही, त्याच्यामुळं आम्ही हो कसं
पण छतच्या आतच आहे, छताच्या बाहेर नाही येतं, त्याच्यामुळे आमचे कपडे चांगले वाळून जातात. असं नाही की पावसात टाकायची वेळ येते. तर चला मित्रांनो, बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट टाईम. बाय.